सध्या ट्रेंडिंग असलेलं हे स्पायसी आणि टँगी कलिंगड मी सुद्धा ट्राय केला. तर मला खाताना पाहून तुमची सुद्धा खाण्याची इच्छा नक्कीच होईल. तर मी मस्त एक कलिंगड घेतलं, छान रस्साळ पिकलेलं. त्याला असं मध्यभागी कट करून मी आधी 2 भाग केले आणि त्यानंतर एक जाडसर असा स्लाइस कट करून घेतला आणि त्याला ना असं त्रिकोणी स्लाइस होतील असं कट करून घेतलं आणि त्याच्या आतल्या ज्या वरतून दिसणाऱ्या बिया आहेत त्या सुद्धा काढून घ्यायच्या. आणि स्पायसी टँगी आता फ्लेवर देण्यासाठी चाट मसाला, साखर, आमचूर पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा किंवा पल्प घालायचा, नसेल तर कुठली पण खट्टी मिठी चटणी ॲड करा आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट आणि मिठाला सुद्धा मिक्स करून बाजूला करायचं वेगळ्या प्लेटमध्ये. आधी जो पल्प तयार करून घेतलेला आहे तो सगळा कलिंगडाला मस्त असा स्प्रेड करून घ्यायचा. सगळा छान स्प्रेड झाला की आपण जे तिखट आणि मिठाचं मिश्रण करून ठेवलं त्याच्यावरती ना हे मस्त कोट करून घ्यायचं आणि झालं तयार आपलं हे स्पायसी आणि टँगी असं कलिंगड तयार. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण कलिंगड आणत असाल घरी तर नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.